संत बाळूमामा. बाळूमामांच्या भविष्यवाण्या, त्यांनी केलेले चमत्कार आणि त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द यांच्यामुळे त्यांच्या भक्तांचं पूर्ण आयुष्य बदललं. बाळूमामांनी केलेल्या चमत्कारामुळेच आज ते संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आणि असं बोललं जातं, त्यांच्या मेंढ्या जर कोणाच्या शेतामध्ये चरायला गेल्या तर त्या शेतात पीक चांगलंच येतं. बाळूमामांच्या भक्तांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की बाळूमामा एक प्रकारे देवाचाच अवतार होते. त्यांनी लोकांचं आयुष्य कसं बदललं आणि त्यांनी लोकांसोबत कसे चमत्कार केले ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. एके दिवशी बाळूमामा त्यांच्या मेंढ्या घेऊन अक्कोळला चालले होते. अक्कोळ लांब होतं आणि अंधार पण झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी एका ठिकाणी पाय ठोकून आपला रात्रीचा मुक्काम तिथेच केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर बाळूमामांनी आपल्या मेंढ्या चरवायला एका पाटलाच्या बाबळीजवळ नेल्या आणि त्या मेंढ्यांनी ती बाबळी खाल्ली. आता बाळूमामांना वाटलं, बाबळी तर आहे, खाता ते मेंढरं. पण तेवढ्यातच त्या बाबळीचा मालिक म्हणजे तो पाटील आला आणि बाळूमामांना सुनवायला लागला. तो बोलला, अरे तुम्ही धनगर लोक दरवर्षी इथे येता आणि आमचं नुकसान करून जातात. माझ्या बाबळीचं नुकसान केलं तू. त्याच्यावर बाळूमामा त्याला बोलले, अहो मालिक, किती नुकसान झालंय तुमचं, मी नुकसान भरपाई भरून देतो तुम्हाला. त्याच्यावर तो पाटील हसून बोलला, अरे तू धनगर आणि मला तू नुकसान भरपाई भरून देणार. हे बोलून तो पाटील तिथून निघून गेला. मग नंतर बाळूमामांनी विचार केला, आता पाटलाचं नुकसान तर झालंच आहे, त्याला आता नुकसान भरपाई तर द्यायलाच लागल. आता संध्याकाळची वेळ झाली. बाळूमामा त्या पाटलाजवळ गेले. त्यावेळी तो पाटील आपल्या माणसांना सांगून गव्हाची मळणी करत होता. पाटलाचं तोंड उतरलं होतं. तो मनातल्या मनात बोलला, यावर्षी देवाची अवकृपा झालीच, फक्त 2 पोते गहू निघाले. बाळूमामांनी ते ऐकलं आणि मामा हसले. बाळूमामा तेव्हा पाटलाला बोलले, का हो पाटील, गव्हाची रास कधी भरणारे? पाटील म्हणाला, भरायची की. बाळूमामा तेव्हा बोलले, मी सांगतो ते ऐकणार? तो पाटील तेव्हा बोलला, सांग की. बाळूमामा बोलले, रास आता नका भरू, उद्या संध्याकाळी भरायची सुरुवात करा. त्या पाटीलने बाळूमामांचं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गव्हाची रास भरायची चालू केली. आणि त्यावेळी असा चमत्कार झाला, ज्या ठिकाणी 2 पोते गहू निघणार होते त्या ठिकाणी 25 पोते गहू भरले. असा बाळूमामांनी चमत्कार करून पाटलाची नुकसान भरपाई भरून दिली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा घडलेला प्रसंग कुठल्या मालिकेमधला नसून बाळूमामांच्या एका आख्यायिकामधला प्रसंग आहे. संत बाळूमामांचं मूळ नाव बालप्पा असून ते कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात चिक्कोडी तालुक्यातल्या अक्कोळमधले आहे. या गावातील श्री मायप्पा व त्यांची पत्नी सत्यवा या धनगर जोडप्याच्या पोटी 3 ऑक्टोबर 1892ला बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांनी लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याची कथा आहे. बाळूमामांना कामाचं वळण लावण्यासाठी बाळूमामांचे वडील मायप्पा यांनी त्यांना गावातील चंदूलाल शेठजी यांच्याकडे नोकरीला ठेवले. शेठजींच्या घरातल्या मेंढ्या जंगलामध्ये चरायला न्यायचे काम बाळूमामांना सोपवण्यात आले. बाळूमामा त्यांचे काम व्यवस्थित करत होते. काम करत असताना ते बाबळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्याच्यावर झोपत असायचे. बाबळीच्याच काटेरी जाळीदार कुपनाला ते खुशाल टेकून बसत होते असं सांगितलं जातं. चंदूलाल शेठजी यांच्या गोठ्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळूमामा निवांत पडून राहत होते. शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत बाळूमामा जेवण करत होते आणि जेवण झालं की बाळूमामा ती थाळी घासून पुसून स्वच्छ करत होते. एकदा सहज गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या मातांच्या आईला बाळूमामांच्या त्या थाळीतून एक तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असलेल्याचे त्यांना दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली. तेव्हा त्या थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे. मामा आपल्या बकऱ्या घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा गावोगावी फिरत होते. बाळूमामांना प्रसिद्धीची कधीही हाव नव्हती. ज्या त्यावेळी गरजेनुसार त्यांनी चमत्कारही दाखवले आणि पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानाडी व मराठी भाषेत ते सर्वांना न्याय देऊन धर्माचरणाचा उपदेश करत होते. बाळूमामा शिव्या पण देत होते. आता त्यांच्या शिव्या म्हणजे लोक आशीर्वाद म्हणून घेत असायचे. शर्ट, धोतर, फेटा, कोल्हापुरी चप्पल, कांबळा
असा बाळूमामांचा पेराव होता. गोरगरिबांना आनंदात ठेवावे म्हणून 1932 सालापासून भंडारा उत्सव त्यांनी चालू केला.